लॅपटॉपवर येतच नाही, मोबाईल वर. टीव्हीचा आवाज कुठेतरी येतोय, कुठून येतोय? कशाचा? नमस्कार सर्व नमस्कार. रसिकांचे. रसिक वाचकच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत. विशेषतः निलिमाताईंना मी सांगू इच्छितो की रसिक वाचक हा 2021 मध्ये चालू झालेला एक मंच आहे, ज्याच्यामध्ये आपण वाचनाची आवड ज्यांना ज्यांना आहे असे लोक एकत्र येतात, पुस्तकाबद्दल बोलतात. आम्ही एखाद्या वक्त्याला किंवा लेखक, सेलिब्रिटी कोणी असेल त्यांना एकदा आमंत्रित करतो आणि त्यांना आवडलेल्या पुस्तकावर किंवा त्यांच्या स्वतःच्या पुस्तकावर बोलायला आम्ही इथं त्यांना संधी देतो. त्यामुळे आम्हालाही त्याच्यामधनं पुस्तकाबद्दल माहिती मिळते आणि त्याचप्रमाणे वाचनाची जागृती परत एकदा आपण समाजामध्ये निर्माण केली पाहिजे, या उद्देशानं हा ग्रुप तयार झालेला आहे. आणि मोस्टली याच्यामध्ये सगळे आमचे ऑनलाईन सत्र होतात. एकच आमचं ऑफलाईन केलं होतं 75वं सत्र. त्याच्यानंतर त्याच्या बाकीची सगळी सत्र ही आहेत ती ऑनलाईन होतात. त्यामुळं बसल्या जागी लोकांना ही सुविधा सगळी उपलब्ध होते. लेखकांनाही बाहेर कुठं प्रवास करायला लागत नाही किंवा ट्रॅव्हल आणि बाकीच्या गोष्टी करायला लागत नाही. फक्त एक वायफाय कनेक्शन चांगलं पाहिजे आणि आवाज आणि हे क्लिअर पाहिजे की लगेच व्यवस्थित सगळ्यांना ऐकू येतं. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये निलिमाताई तुमचं स्वागत आहे. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे तुमच्या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायची आणि ती वाचायची सुद्धा. तर मी सुप्रियाताईंना विनंती करतो की त्यांनी मॅडमची इंट्रोडक्शन द्यावी. धन्यवाद. मी सुप्रिया निगुळकर, रसिक वाचकची एक मेंबर आहे. मी निलिमाताईंबद्दल थोडक्यात माहिती देते. निलिमा बोरवणकर या कथा लेखिका आहेत. त्या स्त्री किर्लोस्कर आणि मिळून साऱ्या जणी मासिकाच्या संपादकीय काम बघतात. त्यांच्या विविध मासिके, साप्ताहिके, वार्षिकात जवळजवळ 100 कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी 250 पेक्षा अधिक मुलाखती घेतल्या आहेत. त्यात मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या मुलाखती, जसे की अरुणा ढेरे, अच्युत गोडबोले, गौतम राज्याध्यक्ष, विक्रम गायकवाड इत्यादी लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. निलिमा यांनी अनेक कार्यक्रमांचे निवेदन, सूत्रसंचालन केले आहे. आकाशवाणी, बालचित्रवाणीसाठी लेखन आणि सादरीकरण केले आहे. त्यांचे शिक्षण BSc होम सायन्स आहे आणि त्यांनी रशियन भाषेची पदविका घेतली आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पंचतारांकित दुनियेत, रंगबाण हा कथासंग्रह, कार्डिओग्राम कादंबरी, त्यांचे आम्ही मायदेशी, मुलं दुर्देशी हे पालकांच्या अंतरंगाचा वेध घेणारं पुस्तकही प्रकाशित झाले आहे. इतर कथासंग्रह जसे की दूरचे डोंगर, धुक्या पलीकडच्या कथा, भवताल, कादंबऱ्या, निजखून आणि गाज. त्यातलीच गाज या कादंबरीचे विवेचन त्या आज थोडक्यात करणार आहेत. गाज ही मालवणच्या मच्छीमार समाजावरची कादंबरी आहे. त्यांनी काही कथांचे इंग्रजीत आणि हिंदीत अनुवादही केले आहेत. निलिमा बोरवणकर यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत, जसे की दिल्ली येथील कथा संस्थेचे पारितोषिक 2004, रंगबाण कथासंग्रहाला राज्य शासनाचा ग.ल. ठोकळ पुरस्कार, पुणे ग्रंथालयाचा साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कार 2013, दूरचे डोंगरला पुणे मनपा साहित्य पुरस्कार 2018, साहित्यदीप प्रतिष्ठानचा कथादीप पुरस्कार 2020 इत्यादी. त्यांनी बेळगाव, इंदोर, गोवा इथल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धेत, एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळाली आहेत. सध्या त्या विश्व मराठी परिषदेच्या ऑनलाईन कथा कार्यशाळा घेतात. लेखनाच्या त्यांनी आतापर्यंत यामार्फत 900हून अधिक लोकांना कथा लेखनासाठी मार्गदर्शन केले आहे. त्या पुण्यात कर्वेनगर येथे राहतात आणि त्या आता त्यांच्या गाज या कादंबरीचे थोडक्यात विवेचन करतील. तर मी अशा बहुआयामी लेखिकेचे स्वागत करते आणि निलिमा बोरवणकर, आपण कृपया गाज या कादंबरीविषयी थोडक्यात माहिती द्यावी, तसेच तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दलही आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते की मी इतरांच्या कथांचा अनुवाद केलेला नाहीये. माझी हिंदी किंवा इंग्रजी कुठलीच भाषा चांगली नाहीये.
मला फक्त मराठी येतं. माझ्या कथांचे इतरांनी अनुवाद केले. म्हणजे मी अनुवादक नाही, ती हिंमत माझ्यामध्ये नाही. एवढंच मला फक्त. आणि खूप छान ओळख करून दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. रसिक वाचक हे नावच इतकं छान आहे की वाचकाचं विशेषण रसिक असावं आणि असे अनेक रसिक वाचक समोर असावेत. दिसत नसले तरी ते आहेत समोर. ही कल्पना कुठल्याही लेखकासाठी अतिशय आनंदाची असते, एक पर्वणी असते. तर ही पर्वणी तुम्ही मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच धन्यवाद देते. थोडं नेटवर्क कनेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे घोळ झालाच. तर उशीर झालेला आहे, तेव्हा आपण आता लगेच सुरू करूया. तर काय आहे की फक्त मी बातमी वाचली होती, टेलिव्हिजनवर बघितली होती आणि त्याचा मागोवा घेत गेले आणि ही गाज कादंबरी त्यातून निर्माण झाली. तर पाण्याची आवड बहुतेक माझ्यात अनुवंशिक आली असावी, कारण माझी आई आज 90 वर्षाची आहे आणि माझी आजी असती तर 112 वर्षाची असती. तर त्या आजीनी नऊवारी साडी नेसून ती नदीत पोहायची. तिने माझ्या आईला पोहायला शिकवलं, आईने मला शिकवलं आणि जवळपास 45-50 वर्षांपूर्वी आम्ही आणि आई आम्ही SP कॉलेजच्या टँकवर पोहायला जायचो. हा एक तेव्हा वेगळं चित्र होतं ते. तर पहिल्यांदा आयुष्यात मी समुद्र पाहिला ते मी 3-4 वर्षाची असेन. जगन्नाथपुरीच्या बीचवर आई बाबा घेऊन गेले होते आणि मग तेव्हापासून मी समुद्र किनाऱ्यावर जातेच आहे, जातेच आहे. लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये ती एकमेव कॉमन आवड आहे फिरण्याची आणि त्यातल्या त्यात समुद्रावर फिरण्याची. तासनतास समुद्रामध्ये खेळू शकतो, समुद्राकडे नुसतं पाहत सुद्धा मी बसू शकते. आणि समुद्राची इतकी विलक्षण आवड आहे की देश परदेशातले असंख्य समुद्र किनारे बघून झाले, पण कोकणावरती आमचं खूप प्रेम आहे आणि अक्षरशः 60-70 वेळेला तरी आम्ही दोघं कोकणामध्ये गेलो असू, वेगवेगळ्या किनाऱ्यांवर. तर हे समुद्राचं वेड मी अशासाठी सांगितलं की त्यातूनच ही सगळी कादंबरी पुढे झाली. 2013 मधली गोष्ट की मी टेलिव्हिजनवरती मराठी बातम्या बघत होते आणि मागे एक सुंदर समुद्राचा निळाशार समुद्र दिसत होता आणि म्हणून मी ती बातमी उत्सुकतेने बघायला लागले. तर ती होती अस्वस्थतेची. तिथे अनेक कोळी, ज्यांना कोळी म्हणत नाहीत हे मला पुढे कळलं, मच्छीमार म्हणूयात आपण, अनेक मच्छीमार जोराजोरामध्ये घोषणा देत होते आणि मग मी खाली वाचलं तर पर्सिन नेट ह्याच्या विरोधात त्या घोषणा सुरू होत्या आणि मला एकदम असं वाटलं की बापरे, म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला समुद्र एवढा आवडतो, पण ह्या समुद्रात एकरूप होऊन जगणाऱ्या या मच्छीमार समाजाविषयी आपल्याला काही म्हणता काही माहिती नाही. खरं तर तेव्हा मी कोळी कोळी असंच म्हणत होते. 4 वर्षांपूर्वी आम्ही मालवणला गेलो होतो आणि तेव्हा आमचं हॉटेल अगदी समुद्र किनाऱ्यावर होतं आणि पहाटे, रात्री, संध्याकाळी वेळोवेळी होड्या येत होत्या. त्याच्यातून ते कोळी बांधव उतरत होते. त्यांचे मासे ते नेटमधून काढत होते, ते वर्गीकरण करत होते. ते पाहिलं होतं. तर जेव्हा ही मच्छीमार समाजाच्या विषयीची बातमी बघितली, तेव्हा एकदम वाटलं, जावं का मालवणला आणि या मच्छीमारांबद्दल जाणून घ्यावं का? आज त्या दिवसाकडे मी जेव्हा बघते ना, तेव्हा मला अतिशय आश्चर्य वाटतं की तेव्हा माझं वय 50शी उलटले होतं. कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती आणि अगदी टिपिकल मी मध्यमवर्गीय संसारी बाई आहे आणि मला अशी एवढी इच्छा झाली की जावं आणि मच्छीमारांची माहिती घ्यावी. बरं, एरवी मी कधी उन्हात एखादी मीटिंग कुठेतरी जायला 2:30-3 वाजता निघाले तर हमखास नवरा म्हणतो, कोणीतरी म्हणतं, एवढ्या उन्हात जायचं काय नडलंय का? तर असं कोणीही मला म्हणालं नाही की आता कुठे तू जातेस मालवणला आणि मच्छीमारांची माहिती घेतेस, काही नडलंय का? असं तर कोणी म्हणालच नाही. उलट नवरा म्हणाला, मी येतो, 1-2 दिवस मी थांबतो, नंतर तू राहा हवं तर. आणि आम्ही चक्क दोघ जण उठलो लगेचच
आणि मालवणला गेलो. आणि 2 दिवस आम्ही दोघं असताना मी तिथे ते जे कोळी येत होते, मच्छीमार म्हणजे जे किनाऱ्यावर येत होते, त्यांच्या वेळा साधून, म्हणजे ते येताना दिसले की मी तरा तरा जाऊन तिथे थांबायची. पण ते एवढे गडबडीत असायचे किंवा त्यांना माझ्यासारख्या शहरी बाईशी बोलायचा इतका संकोच वाटायचा की कोणी माझ्याशी काही बोललंच नाही. पण तरीही नवरा परत आल्यावर मी 10 दिवस मालवणमध्ये राहिले. एकटी कुठे कुठे फिरले. त्यांच्या मच्छीमारांच्या वस्तीत गेले, ज्या वस्तीतला माशाचा वास मला जराही सहन होत नाही. किंवा मासे असतात तिथे, मांजरी असतात आणि मी खूप घाबरते मांजरांना. पण त्या कशाचीही पर्वा न करता मी त्या मच्छीमारांच्या वस्त्यांमध्ये फिरले, तिथल्या कुटुंबांच्या मध्ये गेले, ओळख करून घेतली. अ, ते संध्याकाळी जिथे मासे विकतात, मासळीचा लिलाव होतो, त्या बंदरावरती गेले. त्या गावामध्ये चालणारी इतर कामं, उद्योग, सेवाभावी संस्था कुठे गेले नाही. आणि कुठले कुठले प्रश्न विचारले ह्याची आठवण जरी आज आली तरी मला मजा वाटते की एवढा धीटपणा माझ्यात कुठून आला. त्या माहितीचा उपयोग करून लिहिलेली माझी कादंबरी गाज, मॅजेस्टिक प्रकाशनानं ती अतिशय सुंदर पद्धतीनं प्रसिद्ध केली. आज त्याचीच ओळख मी करून देणार आहे. ज्येष्ठ लेखिका प्रमोदिनी वडके हिनं या पुस्तकावरती जो मलपृष्ठावरती जो मजकूर लिहिलाय तो वाचून दाखवते, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय आहे त्याचा एक थोडक्यात माहिती मिळेल. मच्छीमार व्यवसायाधिष्ठित जाती व्यवस्थेचा काळाच्या ओघातही टिकून राहिलेला एक तुकडा. मच्छीमारांच्या क्षेत्रात आजही तुलनेनं इतरांचा वावर कमीच आहे. त्यामुळेच की काय, पण मच्छीमारांचं जग अजूनही समुद्रातल्या बेटासारखं राहिलंय. त्यांची आपली अशी एक वेगळीच दुनिया असते. त्यांची भाषा वेगळी, दिनक्रम, रीतिरिवाज, श्रद्धा, खाणं-पिणं, भरती ओहोटीवर हेलकावणारे हर्ष, खेद सगळंच वेगळं. मुंबईसारख्या महानगरात राहूनही ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळं ठेवू शकतात. मग कोकण किनाऱ्यावरच्या मच्छीमारांचं तर काय असेल? त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःचं वेगळेपण जपताना श्रेष्ठत्वाचा आवई आणत नाहीत किंवा आपण उपेक्षित असल्याचा टाहोही फोडत नाहीत. मात्र स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या या मच्छीमारांचं चित्रण मराठी साहित्यात फार कमी दिसतं. या कादंबरीत लेखिकेनं त्यांच्या जगण्याचे बारकावे खोलवर जाऊन टिपले आहेत. समुद्र किनाऱ्याच्या सोबतीनं जगणाऱ्या मच्छीमारांच्या आयुष्यातलं निसर्गाचं स्थान एखाद्या कुटुंबिया इतकंच अपरिहार्य. गाजमध्ये एकीकडे मच्छीमारांच्या दुनियेचं वेगळेपण आणि दुसरीकडे त्यांचं माणूस म्हणून जाणवणारं सामान्यपण, या दोन्हीचा तोल सांभाळताना पार्श्वभूमीला निसर्गाचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. म्हणूनच ही कादंबरी केवळ लेखन न राहता मच्छीमारांच्या जगण्याचा क्लोजअप वाटतो. ही कादंबरी मालवणच्या मच्छीमार समाजावरची आहे हे तर मी सांगितलंच. झालं असं की मगासपासून मी कोळी कोळी म्हणत होते, तर आपण सगळेच मासेमारी म्हणजे समुद्रात जाऊन मासे पकडणाऱ्यांना पटकन कोळी म्हणतो. पण सगळ्या किनाऱ्यांवर म्हणजे ओरिसाच्या किनाऱ्यांवरचे वेगळे किंवा बंगाल मधले वेगळे किंवा केरळ मधले वेगळे. तर अ, म्हणजे त्यांनी मला सरळच विचारलं की तुम्ही पुण्यात राहणारे काय सगळे भट असता का हो? मग आम्हाला सगळ्यांना कोळी काय म्हणता? तर मालवणच्या मच्छीमार समाजाला म्हणतात गापते. शिवाजी महाराजांच्या काळात आरमारामध्ये असलेले ते दर्यावरती. मग आरमारांचा जमाना मागे पडला तसं ते पोटापाण्याच्या शोधात इकडे तिकडे पांगले. काही जण रत्नागिरीच्या आसपास खार जमिनीची मशागत करायला लागले, ते खारवी. चापून चोपून नऊवारी नेसलेल्या आणि गल्ल्यांचाखली सोलण्याची ही पोरं कोळ्याची असं म्हणणाऱ्या या कोळीणी ज्या असतात ना, त्या फक्त मुंबईच्या कोळ्यांच्या मुली किंवा बायका. तर आता ही माहिती मी कशी मिळवली ते सांगणं सर्वात महत्वाचं आहे. मालवणला एक
सेवांगण नावाची संस्था आहे, अजूनही आहे. ती सुरू केली बॅरिस्टर नाथ पैंनी, समाजवादी विचाराच्या माणसांनी ती संस्था पुढे नेली, चालवली. तिथे आजही एक 10-12 खोल्या असलेलं एक गेस्ट हाऊस आहे आणि त्यांचं एक कॅन्टीन आहे आणि अगदी किनाऱ्यावर आहे. स्वच्छ आणि चांगल्या रूम्स तिथे आहेत. तर तिथे अतिशय सुरक्षित असतं म्हणून मी एकटी जाऊन राहणार म्हणून मी तिथे एक खोली बुक केली आणि म्हटलं तसं पहिले 2 दिवस मी जेव्हा मच्छीमारांच्या जवळ गेले काही विचारायला, तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्षही दिलं नाही. तर म्हणजे पहिल्या 2 दिवसातच माझा उत्साह संपायच्या बेताला आला होता. पण मग मी जाऊन जेव्हा त्या कॅन्टीनवाल्या काकांना विचारलं, की मी अशी अशी पुण्याहून मच्छीमारांची माहिती घ्यायला आली आहे, तर मला ही कोण माहिती देऊ शकेल? तेव्हा त्यांनी एक सुंदर बातमी मला सांगितली, की हा सेवांगणचे जे डायरेक्टर आहेत, ते आवारातच राहतात. रोज ते 1 तासभर ऑफिसात येतात आणि ते मुळातले मच्छीमार समाजातले आणि शिक्षित. पण ते अतिशय वयोवृद्ध आहेत, अतिशय. त्यांना अजिबात ऐकू येत नाही आणि दृष्टी इतकी अधू आहे, की तुम्हाला वाटेल मी लिहून प्रश्न दाखवले तर ते वाचून उत्तरं देतील, तर त्यांना दिसत सुद्धा नाही. आता मग कसं काय म्हणजे मला जे उडी मारावीशी वाटत होती, की आता माझ्या समोर एक कोणीतरी मच्छीमारांबद्दल माहिती देणारी व्यक्ती आहे. खूप तहान लागलीये, समोर पाणीच पाणी दिसतंय, पण ते समुद्राचं खारं पाणी. आता काय करायचं? पण इच्छा असली की मार्ग सापडतो. तसं ते ज्या सहाय्यकाबरोबर यायचे ऑफिसमध्ये त्यांना मी सांगितलं. त्यांना अजून एक सांगितलं, की शहरी बाई दिसतीये हो. त्यांना एवढं कौतुक वाटलं माझं, की मी अशी पुण्यातून मच्छीमारांवरची काहीतरी माहिती गोळा करण्यासाठी आलीये. त्यांनी मला सांगितलं, की इथे समोर बसायचं. रोज अर्धा तास मी डिक्टेशन देईन. जे मला माहितीये ते मी तुला सांगीन, पण तू मला प्रश्न विचारू नकोस, कारण ते मला ऐकूच येणार नाही. तर मी सांगीन तेवढी तू माहिती लक्षात घे, बाकीची तू दुसऱ्यांकडनं मिळव. झालं, आमचा वर्ग सुरू झाला. सुरुवातीला मी जे सांगितलं गाप्ते, खारवी वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं. मग बाकीचं पण त्यांनी सांगितलं, की मच्छीमारांची गावं किती, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, त्यांचे पारंपरिक व्यवसाय कुठले, कशी मच्छीमार अम, हळूहळू शिक्षण घ्यायला लागले. मग सुरुवातीला 0 शिक्षणाचं प्रमाण होतं. आता एकट्या मालवणामध्येच 7-8 SSC चे सेंटर्स आहेत. किंवा अशा सगळे बदलत गेलेला मच्छीमार त्यांनी मला सांगितला. पण मुख्य सांगितला तो त्याचा इतिहास. अ, सर्व धर्मीय लोक मच्छीमार असतात, मुस्लिम असतात, ख्रिश्चन असतात. त्यांच्यातल्या रूढी परंपरा सारख्याच असतात. अ, प्रसंगी त्यांच्यामध्ये आंतरधर्मीय लग्न सुद्धा होतात. कारण मूळच्या रूढी परंपरा इतक्या सारख्या असतात, की पुण्यात एखाद्या मुस्लिमाशी लग्न करताना कदाचित घरचे अडकाठी घेतील, पण ती एका मुस्लिम म्हणजे हिंदू गापत्याकडून ती मुस्लिम गापत्याकडे जाते. त्यांच्या घरातलं वातावरण बऱ्यापैकी सारखंच असतं. तर ह्या सगळ्या ही अनेक माहिती, इतिहास मला त्यांच्याकडनं कळला. त्या सरांचं नाव ज्ञानेश देऊलकर. आता ते नाहीयेत, ते गेले. पण याहून अधिक बोलणं साहेबांना शक्य नव्हतं आणि त्यांचं शारीरिक म्हणजे परिस्थिती, वय पाहून त्यांना त्रास देणं योग्य नव्हतं. सगळ्यात मोठा गोंधळ असा होता, की मला तरी कुठली माहिती हवी आहे हेच मला माहिती नव्हतं. मी एका उर्मीने गेले खरी, पण ते जे सांगत होते त्याचा मला काय उपयोग होता? मला उत्सुकता होती, की हे कोण असतात, ते कधी अ, अ, समुद्रात जातात, कुठली मासळी गोळा करतात, त्याचं पुढे काय करतात, यातलं मला काहीच आतापर्यंत मिळाली नव्हती माहिती. मग पर्सिन नेट, मुख्य म्हणजे हे पर्सिन नेट हे काय प्रकरण आहे, त्याला या लोकांचा विरोध का आहे, ही ही सगळी उत्सुकता अजून तशीच राहिली होती. मग काय झालं, की त्यांनी मला अनेकांचे फोन नंबर दिले, जे शिक्षित मच्छीमार होते. त्यांची गंमत म्हणजे मग मी अनेकांना भेटले. एक दिवस मला निरोप आला, की "मॅडम तुम्हाला भेटायला खाली कोणीतरी आलेला आहे." आणि केक कसा जीन्स टी-शर्ट वगैरे घातलेला आणि हातात एवढी मोठ्या फायली घेऊन ढीगच्या ढीग घेतलेला फायली घेतलेला एक तरुण आला. मी त्याला विचारलं काहीतरी मराठीमध्ये. तर तो पटकन म्हणाला, "आय डोंट स्पीक मराठी." म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही मालवणीत बोला." आता 5-6 दिवस झाले होते. थोडं-थोडं कळत होतं मला.
ठीक आहे म्हटलं, तुम्ही मालवणीत बोला, जेवढं मला काही शंका येतील ते आपण परत बोलूयात. तो पटकन म्हणाला, आय आय स्पीक गुड इंग्लिश. म्हटलं अरे बापरे. मग त्यांनी सांगितलं मला की त्याला पारंपरिक मच्छीमार घराण्यातलाच तो होता, पण त्याला अजिबात त्याच्यामध्ये रस नव्हता आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेला वगैरे होता. तर मुंबईमध्ये नोकरी वगैरेला जायची त्याची, जे अनेक लोक तिथे जातात की मुंबईचे चाकरमाने, हा जो एक मोठा आपण अनेक वर्षानुवर्ष ऐकतोय की पूर्वी तर रामागडी सुद्धा कोकणातून मुंबईला यायचे. आणि चाकरमाने असं म्हणजे ज्यांना बाहेरचं जग खुणावतं, त्यांनी कोकणातून मुंबईचा रस्ता पूर्वीच पकडलेला होता. तसा ह्याला पकडायचा होता. पण असं कळलं की ही जी एक मोठा उद्योग आहे, म्हणजे इतर उद्योगधंद्यांसारखा मच्छीमार हा एक भारतभरचा उद्योग आहे. आणि प्रत्येक किनाऱ्या किनाऱ्यावरचे, पूर्वेचे, पश्चिमेचे, दक्षिणेचे, हे जे म्हणजे म्हटलं तसं की ओरिसामध्ये पण किनारे आहेत, गुजरातमध्ये पण किनारे आहेत, केरळमध्ये आहेत, तमिळनाडूत आहेत. तर ह्या सगळ्या किनाऱ्यावरच्या मच्छीमारांच्या काही वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, त्यांचे काही कॉमन, तसंच काही वेगळे नियम आहेत. तर ह्या सगळ्याच्या संदर्भात सतत त्यांच्या परिषदा होत असतात, सेमिनार्स होत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांना भाग घ्यायची त्यांना संधी असते. आणि ह्या सगळ्यासाठी त्यांना फाडफाड इंग्लिश बोलणारा जो काही एक त्यांच्या समाजातला लागतो, तर तो त्यांना ह्याच्या रूपाने मिळाला. आणि मग हा मुलगा संघटनेमध्ये एक चांगल्या पदावर होता. आणि त्याला असं वाटलं की मी सरकारातून काही माहिती गोळा करायला आली आहे, आणि म्हणून तो सगळ्या फायली मला दाखवायला आला होता, आणि हे हे आमचं सरकारामध्ये पोचवा. म्हटलं बाबा रे, माझी कुणाशीही सरकारात ओळख नाही. पण त्या निमित्ताने मला एक वेगळा मच्छीमारांमधला एक वेगळा वर्ग किंवा एक वेगळा स्तर दिसला, आणि एक वेगळा अनुभव मिळाला. इतर अनेकांकडून जे काही खूप गोष्टी कळल्या, म्हणजे पूर्वी त्या ऐकायला सुद्धा इतक्या मजेशीर होत्या की पूर्वी टेळका नावाचा एक माणूस असायचा, ज्याला नुसतं समुद्राकडे बघून कळायचं की इथनं एक ठराविक समुद्राचा पट्टा बदललाय रंगाचा, म्हणजे तिथून ठराविक मासे पोहत येत आहेत, किंवा टिटवी असेल, किंवा समुद्रावरती उडणारे जे पक्षी असतात, तर ते इकडून ह्या दिशेला ह्या वेगात चाललेत, म्हणजे माशांचा जत्था या दिशेने ह्या दिशेला चाललाय. तर हे सगळं तो माडाच्या झाडावर बघून टेहळणी करायचा, टेळका त्याला म्हणायचे. आणि मग तो इतरांना, जे प्रत्यक्ष मच्छीमार करणार, त्यांना तो सांगायचा की ह्या दिशेला जा, तिकडे इतक्या अंतरावर जा, इथून आता तुम्हाला हा मासा दिसेल, अशा पद्धतीचं. किंवा माघ महिन्यामध्ये पृष्ठभागावरचे मासे संपतात, मग एक वाघूर नावाचं जाळं असतं, ते समुद्राच्या तळाशी घालतात, मग तिथून तळाशी असलेले मासे वर येतात. किंवा 28 दिवस पावसाळ्यामध्ये मासा अंड्यावर असतो, तर तेव्हा कुठलाही पारंपरिक मच्छीमार हा आपली होडी समुद्रामध्ये घालत नाही, कारण उघड आहे की जर मासा जगला तर त्याच्यावरती जगणारे मच्छीमार जगतील. आणि अगदी पर्यावरण स्नेही असे मच्छीमार असतात, त्यामुळे माशावरती त्यांचं सर्वाधिक प्रेम असतं, आणि म्हणून अंड्यावर मासा असताना कोणीही आपली होडी समुद्रामध्ये लोटत नाही. आणि म्हणून पर्सिन नेट म्हणजे काय, तर आजीबाईचा जो बटवा असतो, म्हणजे असा पूर्ण बंद केला, तर तसा बटव्यासारखी ती जाळी असते, आणि ज्याच्यामध्ये अगदी बारीक त्याची भोकं असतात, 16 मिलीमीटरची, की ज्याच्यामध्ये अगदी माशाची अंडी सुद्धा त्याच्यामध्ये सापडतात. आणि म्हणून मासा जगत नाही असं त्यांचं म्हणणं, की जर हे पर्सिन नेट मच्छीमारी चालू राहिली तर भविष्यातल्या पिढ्यांना मासा बघायला मिळणार नाही. आणि म्हणून पर्सिन नेटला त्यांचा विरोध असतो. तर हे असे अनेक फार पूर्वी असं 35-40 मच्छीमार मिळून एका मोठ्या बोटीतनं, त्याला रापण म्हणतात, तर त्या बोटीतनं म्हणजे सुरक्षित आणि सोबत म्हणून असे सगळे मिळून आतमध्ये जायचे दर्यात, आणि ती जाळी म्हणजे सगळ्यांना मिळून ती ओढता यायची. आणि मग जो काही मासा सापडतो त्याला ते वाटे करून घ्यायचे. एखादा समजा आजारी असेल, किंवा एखादा गेला
लवकर, तर त्या मच्छीमाराच्या नावाने सुद्धा त्याचा वाटा त्याच्या कुटुंबात जायचा, त्याला रापण म्हणायचे. पण हळूहळू लोक शहरात जायला लागले, एवढे मासेमारी करणारे मिळेनात, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सुधरत गेली. तसं कोणी होड्या विकत घेतल्या, कोणी डुबके विकत घेतले, कोणी ट्रॉलर विकत घेतले. त्यामुळे आता रापण हे फक्त तिथे असतात किनाऱ्यावर त्या मोठ्या बोटी, पण आता त्या फार कमी वापरल्या जातात. तर हे सगळं आणि पर्सिन नेट, त्याच्यामध्ये 200 पारंपरिक मच्छीमार जेवढी मासळी गोळा करतील तेवढे हे पर्सिन नेट धारक एका ट्रिपमध्ये त्यांना सापडते ती मासळी. म्हणजे ते यांचा धंदा खातात. आणि ते अर्थातच खूप महाग असते. मी जेव्हा अभ्यास करत होते म्हणजे 10 वर्षापूर्वी, तेव्हा त्याची किंमत 60-70 लाखाच्या घरामध्ये असायची. त्याच्या बोटी 25-30 टनी असायच्या. आणि म्हणून त्या लोकांना खूप आत जाऊन मासेमारी, कारण त्यांनी जर किनाऱ्यावरचेच मासे पळवले तर पारंपरिक मच्छीमार काय करणार, म्हणून त्यांना किनाऱ्यावरती अलाउड नाहीये. सरकारी नियम असे आहेत की त्यांनी कितीतरी सागरी मैल 12-15 असे त्याच्या आतच त्यांनी जायचं. ट्रॉलरसाठी दिवसाच मासेमारी करायची, रात्री करायची नाही, सूर्योदय ते सूर्यास्त. तर असे अनेक अनेक गोष्टी वेगवेगळे लोक मला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत होते. त्याबरोबर कुणी सांगायचं की आंबा व्यवसाय कसा आता बेभरोशी झाला आहे, कुणी सांगायचं की बचत गट कसे चाललेत, कुणी सांगायचं की खाणीचे कसे अवैध धंदे इथे चाललेत. म्हणजे त्या लोकांना पण एवढं माहित नव्हतं की मला नेमकं काय हवंय, आणि मला त्याहून माहित नव्हतं की मला काय हवंय. मी आपली लोकांना भेटत होते, माझ्या वह्या भरत होते, प्रचंड माहिती माझ्याकडे गोळा झाली, पण पर्सिन नेट प्रत्यक्ष मला बघायला मिळाली नाही. कारण तेव्हा अजून मालवणला ती परवानगी मिळायची होती आणि नुकती काहीतरी एखादीच आली होती, पण मला ती मिळाली नाही भेटायला. त्यामुळे मी रत्नागिरीला पुष्कळ पर्सिन नेट्स आहेत असं कळलं आणि मी रत्नागिरीला जायचं ठरवलं. मी रत्नागिरीला गेले. अवघा 3-4 तासाचं अंतर आहे. पण रत्नागिरीमध्ये फारच वेगळा अनुभव आला. म्हणजे हे मालवण हा तुलनेने लहान गाव आहे. त्यामुळे तिथे सगळे पटकन तुम्हाला तुमच्याशी बोलतात किंवा तुम्हाला मदत करायला उत्सुक असतात. इकडे एकतर जास्ती करून मला मुस्लिम सापडले. त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला नाही की ही कोण शहरी बाई आली आहे शर्ट पॅन्ट घालून आणि आम्हाला विचारते. याच्यात काही काळबेरं तर नाहीये ना, आपल्या विरोधात तर काही हे करणार नाही ना, असे एक शंका त्यांच्या मनात होती. मग सतीश कामत नावाचा पत्रकार मित्र त्यांनी मला मदत केली. तो माझ्या सोबत आल्यावर मग लोकांनी मला पर्सिन नेटवाल्या बोटी दाखवल्या. बोट म्हणजे अक्षरशः संस्थान इतकं असतं ते, मोठी बोट असते ती. बाकीच्या या ज्या मासेमारीच्या छोट्या बोटी आणि ही याच्यामध्ये खूप फरक असतो. इथे 35-40 मच्छीमार एकत्र असतात. अक्षरशः तिथे बंक बेड असे केबिन्स असतात. मोठं बर्फ ठेवायला जागा असते आणि ते भलं मोठं नेट असतं. तर ते लोक असे निघतात बर्फ भरून आणि त्यांना खोल समुद्रात जावं लागतं, आतमध्ये जावं लागतं. त्यामुळे 3-4 दिवस ते सलग जातात. ते पूर्ण त्यांचं बोट भरून मासे त्याच्यामध्ये गोळा होतात. येता येताच ते त्याचे वर्गीकरण करतात. लहान मोठे, मोठे मासे काय इसवण म्हणजे सुरमई, पॉपलेट असं तसं ते सगळं वेगळं करतात. बंदरावर येतात, लिलाव करतात, स्वतः आंघोळी करतात, बोट धुतात, नवीन बर्फ भरतात की चालले परत. अशी ही पर्सिन नेट. आणि त्याला विरोध अशासाठी पारंपरिक ह्यांचा की ते ह्यांचं एकतर धंदा यांचा त्यांच्यामुळे कमी होतो, त्यांनीच सगळी मासळी ओढली की ह्यांना मिळतच नाही. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे माशाचे अंडी मर. आता ही सगळी माहिती मला मिळाली, खूप माहिती मिळाली. आता मला घराचे वेध लागले. मी आले पुण्याला घरी. सुरुवातीचे काही दिवस गेले की वा वा, मला मी कशी ह्यांना भेटले, त्यांना भेटले, ही माहिती मिळाली, ती माहिती मिळाली. पण पुढे काय, म्हणजे मला असं झालं की आता ह्या माहितीचं मी करू तरी काय. कारण मी काहीच विचार न करता गेले होते, फक्त माहिती घ्यायची.
एवढ्या विचाराने गेले होते. आणि असं सारखं ते तिथली चित्र मला डोळ्यापुढे दिसत होती, विचार करत होते. का विचार सतत त्या मच्छीमारांचा होता, की आपोआप मला अक्षरशः एक कथानक असं दिसलं, उलगडलंच म्हणजे डोळ्यात, की एक कुटुंब आहे, त्यांना 3 मुलं आहेत, सुखी सुखी म्हणजे कुटुंब ज्याला म्हणतो, की 3 मुलं असलेलं पारंपरिक मच्छीमार. आणि थोरला मुलगा अ, वडिलांना मच्छीमारी करण्यात मदत करतो. मधल्याचा औषध दुकानाचा व्यवसाय आहे आणि धाकटा हॉटेल मॅनेजमेंट शिकून परत आलाय आणि त्याला रिसॉर्ट सुरू करायचंय. अशा 3 भावांच्या 3 तऱ्हा आणि त्यांच्यामुळे शांत आयुष्यात वादळ निर्माण झालेले त्यांचे आई वडील यांचं चित्रण करणारी ही कादंबरी. आता मला एक 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 नीट मी विचार करायला लागले, की धाकटा मधला मुलगा जर तिथेच राहणारा औषधाचं दुकान चालवणारा असेल, तर त्याची बायको म्हणजे मोठ्याची बायको तो पारंपरिक मच्छीमार आहे, त्यामुळे त्याची बायको पण अ, अशीच एक साधी त्यांच्यापैकीच एका कुटुंबातली आहे. मग ही दुसरा जो आहे, ज्याची बायको अ, ही शिक्षित आहे, अ, वेगळी आहे, हे दाखवायचं असेल, तर मी दाखवलं की तो मधला मुलगा कोल्हापूरला शिकायला आलाय, इंजिनिअरिंग शिकायला आलाय. आणि मग तिथे चळवळीत तो काम करतो. तिथे ही चळवळीतलीच काम करणारी कार्यकर्ती, जी वकिलीचा अभ्यास करते, शिकलेली आहे, पदवीधर आहे आणि मुख्य म्हणजे भट आहे, ब्राह्मण कुटुंबातली आहे. ती त्याला भेटते आणि दोघं जण इतके त्या नवविचारांनी भारलेले असतात, की आपण एक गाव अ, साक्षर करायचं, शिक्षित करायचं किंवा गावाचं राहणीमान बदलवायचं. अशा विचाराने ते दोघं एकत्र येतात आणि मग लग्न करायचं ठरवल्यावर ते असं ठरवतात, की अरे मग दुसरं गाव कशाला दुसरं शोधायचं, आपण आपल्याच मालवणात परत जाऊ. आणि मग मालवणामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून काय फायदा होईल, म्हणून तो ते शिक्षण सोडून फार्मसी करतो आणि मेडिकलचं दुकान काढायचं ठरवून तो भारतात म्हणते मालवणमध्ये ते दोघं परत येतात. तर जेव्हा कादंबरीची गाठची सुरुवात होते, ती तेव्हा त्यांची 3 मुलं पैकी दोघांची लग्न झालेली आहेत. मोठ्याला 2 मुली आहेत, अ, रमेश आणि रेखा, त्यांना 2 मुली आहेत आणि हा ज्ञानेश आणि अ, त्याची बायको मधू, जी कोल्हापूरहून शिकलेली आहे आणि त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे आणि तिला तो पहिल्यांदी समुद्रावर घेऊन येतो, अशी कादंबरीची सुरुवात आहे आणि ती इंट्रोडक्शन तो करून देत असतो तिला, की कुटुंब कसं आहे, काय कसं आहे. आणि सगळ्यांना असं वाटत असतं, की ही जी रेखा आहे, मधू आहे, ही अशा एका अ, लहान गावात, मच्छीमार कुटुंबात, अशिक्षित अ, शेजार सगळं आहे, तर त्यांच्यामध्ये रमेल का? ही शंका सगळ्यांना असते, अगदी तिला स्वतःला सुद्धा असते. पण ती हळूहळू त्यात रमते आणि तिला जसं समुद्राची रूप, तिथलं निसर्ग, तिथला ऋतू बदलल्यावरती होणारे समुद्रातले बदल, हे ती जशी जशी निरीक्षणातून बघते, तसं तसं अ, वाचकांना पण त्यातून सगळं दिसत जातं. तर मग ती हळूहळू रमते. मग ती बचत गट सुरू करते. एका शाळेमध्ये गणित शिकवते. तिच्या आपल्या दीराच्या मुलींवर ती माया करते. सासू आणि जाऊ पण तिला समजून घेत असतात. तिची सासू जी असते ती पण एक अ, शिक्षणाची तिला मुळात आवड असते. ती स्वतः काही शिकलेली नाहीये, पण तिला आपल्या मुलांनी शिकावं अशी तळमळ असते. काटकसरी असते. आपल्या कुटुंबाला या आर्थिक अ, याच्या पलीकडे वरती घेऊन जायची तिची एक तळमळ असते आणि त्यामुळे ती मुळात तिच्या सासूने तिच्यावर जीव लावलेला असतो. त्यामुळे ती तिच्या सुनांवर जीव लावते. असं त्याच्यामध्ये सासवा सुनांचं असं काही इतर, आणि मी ते दाखवलंय, की इतर सासवा कशा बोलतात, की पाठव की तुझ्या सुनेला बंदरावर मासे विकायला. तू जायचं का म्हातारीने? ही म्हणते, की मी कुठे म्हातारी आहे अजून आणि माझ्या सुना दुसरी कामं करतात, की त्यांनी बंदरावर कशाला विकायला जायला पाहिजे. म्हणजे ती शक्यतो हे जे असे कष्ट असतात ते स्वतः करते आणि सुनांना मोकळीक
देते की तू अभ्यास घे. मोठ्या सुनेला म्हणते तू तुझ्या मुलींचे अभ्यास घे. धाकटीला म्हणते तू बचत गट सुरू कर, काही हरकत नाही, आपल्या गावातल्या बायकांचं भलं कर. म्हणजे अशी ती समजूतदार सासू आहे असं दाखवलंय. पण असं सगळं काही गोडगोड होत नाही. जेव्हा तो तिसरा मुलगा तो जेव्हा घरी येतो आणि बघतो की अरे घर म्हणजे लग्नासाठी तो जेव्हा आलेला आहे तेव्हा तो बघतो की घर फारच चांगलं केलंय आपलं. आधी अगदीच मच्छीमारांचं जसं वस्तीत असतं तसं समुद्रावर जरी असलं तरी अगदी साधं खोप म्हणजे अगदी लहान असतं त्याला खोप म्हणतात. मग हे जरा चांगलं हळूहळू हळू वाढवलेलं आणि एकदमच चांगलं केलंय तुम्ही. आत टॉयलेट बांधलंय, उभ्याचा ओटा केलाय, हे सगळं कशाला केलंय? ती म्हणते की आता ही मधू शहरामध्ये ती कशी इथे बसून स्वयंपाक करेल म्हणून उभ्याचा ओटा घातला. ती कशी बाहेर टॉयलेटला जाईल म्हणून खोली आत आत आपण घेतलं. तिला कपडे बदलायला नको का म्हणून खोलीला बंद दारं केली. असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो चिडतो. तो म्हणतो की ते नवरा बायको इथे राहणार म्हणून तुम्ही तुमच्या जवळचा पैसा घालवला आणि मी मात्र मुंबईला राहतोय, मला परदेशी शिकायला जायचंय. तुम्ही म्हणताय माझा सगळा पैसा घरात घालवला. पण घरात राहताय कोण? तर मोठे 2 भाऊ आणि त्यांच्या बायका. मग मला काय मिळणार? मग मला तुम्ही परदेशी शिकायला पैसे कसे देणार? इथून पहिला त्याची बाजू त्याच्या बाजूनी बरोबर असते. पण आई-वडिलांना वाटतं हा मुलगा काय तुझं माझं करतो? आम्हीच राहतोय ना, आम्हीच बांधलेलं घर आहे आणि आम्हीच इथे राहतोय. तू तू राहा मग, तू गेला तुझ्या हौसेने शिकायला. तर इथे एक संघर्षाची पहिली ठिणगी पडते. आणि मग दिवस जसे जातात तसं मधूला तिचं तिचं स्वतंत्र जग निर्माण करते. ती शाळेत शिकवते. तिला ती चांगलं इतर कार्यकर्ते घरी येतात त्यांच्याबरोबर पुरुष माणसात बाहेर जाऊन बोलते. तिला तिचं स्वतंत्र जग आहे. तिने बचत गट सुरू केलेत. ती पार दिल्लीला, मुंबईला, महाबळेश्वरला त्यांची प्रदर्शनं करते. त्यांना पैसे कमवून देते. तिला मान मिळायला लागतो. तेव्हा मोठ्या जावेला वाटतं की मला हे काहीच मिळत नाही. ह्यांना यांच्या दुकानातनं पैसा मिळतो. माझा नवरा तर सासऱ्यांबरोबर मासेमारी करतो. ते सगळे पैसे एकत्र घरात संपतात. माझ्याजवळ काय आहे वेगळं? माझ्या मुलींना अ, मी कसं त्यांचं कोडकौतुक करू? ती नवऱ्याच्या मागे भुणभुण करते की तू पण स्वतःचे पैसे कमव. ज्ञानेश भाऊजी कसे जसे त्यांच्या दुकानातले पैसे ते घरी नाही देत, तसे तुम्ही सुद्धा तुमचे पैसे कमवा. त्याला ते पटतं आणि तो खूप विचार करतो, हे करू का, ते करू का, ते करू. आणि शेवटी त्याला वाटतं की नाही मला दुसरं काहीच येत नाही, तर मी हिम्मत करून एक पर्सिन नेटची बोटच विकत घेतो. आणि तो कुणालाही न सांगता स्वतः त्याचे परमिट कसं मिळेल, त्याच्या 100 भानगडी असतात. त्या करण्यासाठी तो धडपड करायला लागतो. वडिलांनी उभी हयात ज्याला विरोध केला, ते नेट आपला मुलगा घेतोय. हे जेव्हा कळतं तेव्हा आई-वडील मनोमन दुःखी होतात. धाकट्याची अजून एक वेगळीच तऱ्हा. तो स्वतः कर्ज काढतो, वडील पैसे देत नाहीत म्हणून. तो जातो परदेशात शिकायला आणि आता त्याला मालवणातच रिसॉर्ट सुरू करायचं. पण नवीन जागा घेऊन रिसॉर्ट सुरू करण्याला आर्थिक प्रचंड इन्व्हेस्टमेंट हवी. ती कुठून करणार? आणि सरकारी नियम की आता नवीन समुद्र किनाऱ्यावर तुम्ही नवीन घरं बांधू शकत नाही. त्याला आत जावं लागतं. म्हणून हा म्हणतो आपलं घर समुद्र किनाऱ्यावर आहेच. आणि आता सरकारचं जी घरं आहेत त्यांनी बेड अँड ब्रेकफास्ट वाली घरगुती हॉटेल सुरू करायला सरकार उलट उत्तेजन देतं. तो म्हणतो आपलं राहतं घर आपण रिसॉर्ट करू आणि मागे आम्ही तिघं मिळून पैसे घालून घर बांधू. असे या मुलांमधले ताणेबाणे आणि आई वडिलांना त्याचा होणारा त्रास. कादंबरीचं हे थोडक्यात कथन. शहरी लोकांना माहीत नसलेलं खूप काही या कादंबरीत आहे. मच्छीमार समाजाची जीवनशैली, त्यांचं रोजचंच असुरक्षित जगणं, त्यांचे अतोनात कष्ट, मग त्यावर उतारा म्हणून त्या पुरुषांचं दारू पिणं किंवा त्यांची देवावरची श्रद्धा. म्हणजे इतकं नियतीला बांधलेलं त्यांचं आयुष्य आहे. एवढ्या मोठ्या रौद्र समुद्रामध्ये रोज जायचं आणि त्या एका होडीमध्ये आकाशवरती आणि खाली पाणी याच्यामध्ये राहायचं. देवावरची श्रद्धा ही त्यांची एक वेगळीच असते त्यांची श्रद्धा.
आणि आपल्या शहरी जगण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं. कादंबरी लिहायची असं काही मी आधी ठरवलं नव्हतं, पण तो समाज बघता बघता मला कथानक सुचलं आणि भरपूर माहिती असल्यानं ते संदर्भ आपोआप वापरले गेले. त्यांचं सगळं जगणं समुद्राच्या वेळापत्रकानुसार, ऋतूनुसार, समुद्रात मिळतं तेच खायचं आणि तेच विकून इतर गरजा भागवायच्या. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. पूर्वीच्या पिढीला बाहेरचं जग माहितीच नव्हतं. त्यामुळे ते त्या जगण्यात आनंदी होते, समाधानी होते. पण नव्या पिढीचं तसं नाही. त्यांना बाहेरचा वारा लागला. त्यांच्या गरजा वाढल्या. उत्पन्न तेवढंच आणि गरजा वाढल्या तर कसं होणार? मग त्यांनी नवीन मार्ग शोधले. काही वैध शोधले, काही अवैध शोधले. कादंबरीत हे सगळं येतं. कथानकाच्या ओघात येतं. आणि प्रत्येक प्रकरण 10 प्रकरण आहेत. प्रत्येक प्रकरणात जो काही भाग आहे ना, त्याचं सार जे आहे ते मी शेवटी समुद्राच्याच रूपात, भाषेत मांडलं. 2च उदाहरणं देते. पहिलं जे प्रकरण आहे इंट्रोडक्शनचं, की ते नवीन जोडपं पहिल्यांदाच समुद्रावर आलंय. वेळावर म्हणतात. किनारा म्हणजे वेळा. वेळ. तर वेळावर आलेत आणि त्याला चिवल्याची झाडं आहेत तिथे म्हणून मालवणच्या समुद्र किनाऱ्याला चिवल्याची वेळ असं म्हणतात. तर तो तिला काय काय सांगतोय आणि ती रोमॅन्टिक झालीये. पहिल्यांदाच सासरच्या त्या घरातून बाहेर आलीये. एकटा नवरा आणि ती आणि समोर सुंदर समुद्र आहे. तिला त्याच्या जवळ जायचंय, पण त्याला भान आहे की मागचे लोक आपापल्या खोपट्यातनं आपल्याकडे बघतायत. तो थोडा तिच्यापासून अंतर राखून आहे. अंधार पडतोय आणि मी शेवट केलाय की दाटू लागलेल्या अंधारात पांढऱ्या शुभ्र फेसाळत्या लाटा आक्रमकपणे पुढे सरकतायत. जणू त्यांना अनिवार्यपणे किनाऱ्याशी सलगी करायची. किंवा हॉटेल मॅनेजमेंट शिकलेला मुलगा जेव्हा त्याचे हक्क मागतो, की मला का नाही? सगळं या 2 मोठीच भावंड इथे राहतायत. आपल्याच घरातलं तुम्हीच कमावलेलं फिश खातायत म्हणजे मासे खातायत आणि आपल्याच घरात राहतायत. मला काय मिळतंय? मला खाणं पण माझं माझं मिळवावं लागतंय आणि राहण्यासाठी जागा पण माझी माझी मिळवावी लागते. असं तो जेव्हा बोलतो, तेव्हा चा शेवट आहे की समुद्र मागे मागे सरकत होता. समुद्र मागे गेल्यावर उन्हात वाळू चमकायला लागली की डोळ्यापुढे काळोखी येते. समोरचं स्पष्ट दिसत नाही असा भास होतो. क्षणभर पाय लटपटतात. तसं काहीसं झालं. किंवा थोरला रमेश जेव्हा ठरवतो की मी पर्सिन नेट घेतोय आणि तो त्याला वडिलांना सांगतो, तेव्हा दोघं जण मासेमारी करण्यासाठी भर समुद्रात असतात. त्यांची छोटीशी होडी, होडीमध्ये ते जाळी टाकतात आणि मग जो फावला वेळ असतो जाळीमध्ये मासे गोळा होण्यासाठी जे थांबावं लागतं, तेव्हा तो वडिलांना सगळी स्वतःची कैफियत सांगतो की ज्ञाना त्याचे पैसे कमवतो. मला नकोत का माझे पैसे? मला पण 2 मुली आहेत. मला त्यांना शिकवायचंय आणि मी तरी दुसरं काय करणार? मी काही शिकलेला नाहीये. मग मी त्यातल्या त्यात पर्सिन नेटच घेऊ शकतो. अशी तो त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतो. वडिलांना ते पटत नाही. त्याचा शेवट असा आहे, वाऱ्याच्या जोराबरोबर छोटीशी होळी हेलकावे घेऊ लागली. क्षणात एका तर क्षणात दुसऱ्या बाजूला कलू लागली. समुद्राचा स्थायीभावच सतत डुलणं. लाटांच्या माध्यमातून मागे पुढे होत राहणं. होडीतल्या 2 माणसांचे विचारही या घटकेला तसेच स्थिरता हरवलेले. लाटांना वारं उसळवत होतं. माणसांना त्यांच्या मनातले विचार. तेही होडीसारखेच जोराजोरात हेलकावत होते. तर असं सगळं मला सुचत गेलं आपोआप. अ, अनेकांनी मला सांगितलं की शेवटची 4 वाक्य जी आहेत ना, ती खूप सुंदर त्या अ, सगळ्या प्रकरणाला एका अ, वेगळ्या उंचीवर नेणारी आहेत. ती वाक्य वाचली तरी आम्हाला अंदाज येतोय की काय तुला सांगायचंय. तर मी असं सगळं हे लिहिलं, पण आता सर्वात माझी कशामध्ये तारांबळ उडली ते सांगते आणि थांबते. झालं असं की मी पहिला कादंबरीचा खरडा लिहिला. सगळं लिहिलं अर्थातच मी मराठीमध्ये. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे ही तर कादंबरी मालवणच्या मच्छीमार समाजावरची, मालवणमध्ये घडणारी, मालवणच्या कुटुंबात घडणारी.
म्हणजे ही सगळी मालवणी भाषेमध्ये लिहायला पाहिजे. पण माझा वाचक वर्ग तर मराठी आहे आणि मला शहरी लोकांना हे सगळं जगणं दाखवायचंय. तर काय करायचं मग? आता ही सगळी मालवणीमध्ये तर मला लिहायची नाहीये. मग मी पुन्हा जेव्हा विचार केला तेव्हा मी असं ठरवलं, निवेदन अर्थातच सगळं जे जो माणूस आपल्याला कादंबरी उलगडून दाखवतो तो असतो निवेदक, आणि त्याची भाषा शुद्ध मराठी. त्यामुळे ती सगळी भाषा मराठीत असेल. पण सगळे संवाद जर मी मालवणीत लिहिले तर ते प्रचंड होतील. मग मी आयडिया केली की मोठ्या सुनेची, म्हणजे अर्थातच आई वडील तिन्ही मुलांची मालवणीच बोलतील मातृभाषा म्हणून, तेव्हा त्यांचे संवाद हे नक्की 100% मालवणीत असतील. पण बाकीच्यांचं काय करता येईल की मराठीमध्ये. मग मला आयडिया सुचली की मोठी सून आहे जिचे वडील मी शिक्षक दाखवले होते, त्यांना मी मराठीचं शिक्षक केलं. कारण मी तिथले लोक असे बघितले होते की जे मराठी शिकवतात ते शुद्ध मराठी घरात सुद्धा बोलतात. मग ती सून मराठी दाखवल्यामुळे, मराठी शिक्षकाची मुलगी, त्यामुळे ती तिच्या नवऱ्याशी मराठी बोलते, तिच्या मुलींशी मराठी बोलते, जावेशी मराठी बोलते. ती तर दुसरी सून तर कोल्हापूरची आहे, त्यामुळे ती तर मराठीच बोलते. तिसरा मुलगा मुंबईचा आहे, मुंबईला शिकतोय, त्यामुळे तोही वरच्या दोन्ही भावजाईंशी मराठी बोलू शकतो. असं करून करून मी, दोन जावा आपापसात मराठी बोलतात, असं करून मी अगदी फक्त आई वडील आणि 3 मुलं यांचे संवाद तरी सुद्धा 400-500 वाक्य मालवणीमध्ये झाली. आता ही मालवणीमध्ये कोण करून देणार मला अनुवाद भाषांतर? मग मी काय केलं, मला सुचलं की पुण्यामध्ये पुष्कळ मालवणी हॉटेल आहेत. मग मी एका हॉटेलमध्ये गेले, म्हटलं दादा मला जरा हे, मी तुम्हाला मराठीत सांगीन, तुम्ही मला मालवणीमध्ये करून द्याल का? ते म्हणाले, त्यांना खूप भारी वाटलं, म्हणाले हा या या, सोमवारी तसे कोणी आमच्याकडे मासे खायला येत नाही, या. मग मी जाऊन बसले 2-3 सोमवार, आणि 40-50 वाक्य झाली माझी लिहून, म्हणजे मी मराठीत सांगणार, मग ते मालवणीत करून देणार असं. आणि नेमकं त्यावेळेला मालवणचे एक पराडकर नावाचे पत्रकार माझ्याकडे आले, महेंद्र पराडकर. ते म्हणाले की चिपळूणमध्ये आपलं हे होणार आहे, महेंद्रच नाही दुसरं नाव आहे त्यांचं काहीतरी, तर चिपळूणला साहित्य संमेलन होणार आहे, तर तेव्हा तुमचं पुस्तक होईल का तोपर्यंत, तर आपण त्याचं प्रकाशन साहित्य संमेलनात करूया. तर मी म्हंटल, अहो माझा गोंधळ या मालवणी वाक्यांमध्ये आहे, तर ते हॉटेलमध्ये मला फक्त सोमवारीच जाता येतो. ते म्हणाले बघू बघू काय आहे. आणि त्यांनी डोक्याला हात लावला, हो हे शहरी मालवणी भाषा झाली, गापते, म्हणजे मच्छीमारात असं मराठी बोलत असं मालवणी बोलत नाहीत म्हणाले. मग त्यांनी मला एक फोन नंबर दिला, मग मी त्या मालवणच्या माणसाशी मी फोनवर बोलून, तेव्हा असा आत्तासारखा डेटा मोबाईलचा नसायचा, प्रत्येक फोनचे पैसे पडायचे, मला असं वाटायचं की पटपट बोला हो जरा, फार होतोय आपला फोनचा वेळ. पण आम्ही ते तसं केलं. अर्थातच ते चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये ते पर्यंत ते पुस्तक झालं नाही. पण मग अशा पद्धतीने मग एक कल्पना बांदेकर नावाच्या बाई मला मालवणमध्येच भेटल्या होत्या, पत्रकारच. त्या म्हणाल्या की साजूक तुपातली लिहू नकोस बर का पुणेरी, आमच्याकडे कशा आई सुद्धा मुलाला रांडेच्या म्हणते आणि मुलगा सुद्धा आईला म्हातारे म्हणतो, तर शिव्या पाहिजेत झणझणीत, त्याच्याशिवाय हे मालवणी होणार नाही. मग तिने मला शिव्यांचं असं भांडारच पाठवून दिलं अक्षरशः. ह्या वापर तू, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिव्या झणझणीत यायलाच पाहिजेत. मग ते भरलं त्याच्यामध्ये, त्या शिव्या टाकल्या. असं करून माझं ते सगळं लेखन लिहून पूर्ण झालं. रवी मुकुल यांनी अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ या कादंबरीला दिलं. तुम्ही बघितलंच आहे मुखपृष्ठ. आणि मॅजेस्टिक प्रकाशनाने अतिशय देखण्या स्वरूपामध्ये ही कादंबरी प्रसिद्ध केली. आणि एका शहरी बाईनं ही कादंबरी लिहिली असं वाटतच नाही, असं समीक्षकांची दाद मिळाली. सर्वात चांगली गोष्ट झाली म्हणजे तेव्हा पर्सिनेटचा मुद्दा खूप गाजत होता. तर एक शहरी लेखिका सुद्धा या विषयावरती लक्ष देऊन तिला कादंबरी लिहावीशी वाटते, इतकं हे प्रकरण महत्वाचं आहे असं म्हणून माझं पुस्तकाचं मंत्रालयात सादरीकरण सुद्धा झालं. तर असं एकंदर या पुस्तकाच्या वाट्याला भाग्य योग आले. त्यापैकी पण तरीही आता बरीच वर्ष त्याला झाली. आज पुन्हा इतक्या वर्षांनी मला तुमच्या समोर ते सगळं मांडायची संधी तुम्ही मला दिलीत, आणि त्यामुळे मला परत एकदा ते ते सगळे दिवस आठवले. आणि
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलायला. मला तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर ही कादंबरी वाचा. आणि कशी वाटते मला कळवलं तर खूप आनंद होईल. खूप छान निलिमाताई, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण विवेचन केलं. मला वाटते की सगळ्यांच्या मनात ती जिज्ञासा आता जागृत झाली असेल की हे पुस्तक किंवा ही कादंबरी आता वाचली पाहिजे म्हणून. आणि मी प्रश्न तुम्हाला हा विचारणारच होतो, तोपर्यंत त्याचंही उत्तर तुम्ही दिलं की ही कोणत्या भाषेत, म्हणजे संवादाची भाषा याच्यामध्ये कोणती आहे, असा हा प्रश्न विचारणार होतो मी तुम्हाला. पण शेवटी तुम्ही ते सांगितलंच की ते मालवणी मराठी असं सगळंच संवाद त्याच्यामध्ये आहेत. तर नक्कीच आम्ही ही कादंबरी वाचू. आणि कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर हा मंच आता ओपन आहे. तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. सर, प्रश्न विचारायचा आहे का? मला का बोलायचं आहे? माझे मित्र आहेत तिथे निंबाळकर, कोल्हापूरचे आहेत. आम्ही दोघंही सोलापूरला आलोय आणि त्यांना विचारायचंय म्हणून मी त्यांच्या आवाज हातात. जरा खूप बर. कमी येतोय, मला नीट ऐकू येत नाहीये. मॅडम, तुम्ही आम्हाला इतकं चांगलं सगळं सांगितलं, तुम्हाला मला आवडलं तुमचं. मालवण सारख्या शहरात तुम्ही जाऊन सगळे हे सगळं नियोजन केलं, सगळं झालं, मला इतकं छान वाटतं. फक्त आता ते कादंबरीचं नाव मला व्यवस्थित सांगा. आम्ही ती केव्हा घ्यायची आणि काय वाचायची हे आम्ही बघतो. गाज, समुद्राची गाज येते ना सतत आपल्याला, जी आवाज भरती ओहोटीचा जो प्रत्येक लाटेचा येणारा आवाज असतो त्याला गाज म्हणतात. ते माहित तसं आहे ही सगळं. हा. आणि तुमचं नाव सांगा, लेखिकेचं नाव सांगा. कशाचं नाव? या निलिमा कादंबरीचं बोरवणकर. त्याचं नाव सांगा. माझं नाव निलिमा बोरवणकर. कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशनाने काढली आहे मुंबईच्या. वा वा वा, बेस्ट बेस्ट. मी वाचक आहे. हा, माझ्याकडे 2000 कादंबरी माझ्याकडे तयार आहेत. मला तुमचं आता निवेदन सगळं आवडलं, म्हणून तुम्हाला फोन केला. धन्यवाद धन्यवाद. बेस्ट बेस्ट, मला आवडलं सगळं. आणि दुसरं कुठलं असलं तर तुम्हाला सांगा आम्हाला, आम्ही ती पण कादंबरी वाचतो त्या संदर्भावरची. निलिमाताई, हा बोला. तुम्ही आता मालवणात राहिलात, मग मच्छी खायला शिकलात का तिथे? नाही, फारशी नाही. म्हणजे मी अगदी काय शाकाहारी आहे असं नाही, पण वास नसलेली कमी काट्याची मच्छी खाते मी फक्त. बाकी मी शिकले नाही फार. आणि त्याच्यामध्ये एवढी नावं आहेत, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जेव्हा 28 दिवस जेव्हा ते जात नाहीत, मासेमारीला जात नाहीत, तेव्हा आता खायचं काय ना, कारण त्यांना रोजच मासे लागतात. मग त्या बायका, त्यांच्या बायका खाडीवर जातात आणि ओणवं उभं राहून ते दगडात रुतलेले जे शिंपले आणि ते जे काय सगळं असतं कालवं वगैरे, ती अशी ओढून ओढून घेतात आणि ती काढून खातात. तर त्याची सुद्धा काही नावं, मासेची तर एवढी नावं त्यांनी सांगितली जी मी कादंबरीत ठिकठिकाणी वापरली आहेत. म्हणजे कुठल्या सीझन मध्ये कुठली मिळतात, किंवा कुठले पैसे देणारे आहेत त्यातले, आणि कुठले कितीही मिळाले, पोतभर मिळालं तरी त्याच्यातनं काही पैसे फारसे मिळत नाहीत, असं सगळं पुष्कळ. म्हणजे ती माशांमध्येच होते मी, पण मी खायला नाही शिकले. बरं, गाज इतकं सुंदर शीर्षक कसं सुचलं तुम्हाला? तेच घ्यावंसं का वाटलं असं? खरं सांगायचं तर मला आधी
शीर्षक सुचलं आणि त्याच्यानंतर मला कादंबरी सुचली. म्हणजे मला ती समुद्राची गाज घेऊनच मी आले. म्हणजे नंतर सुद्धा मी तिथे असलेले 15 दिवस आणि नंतर पुण्यात आल्यावर सुद्धा मला सारखी ती गाजच ऐकू येत होती. की आणि माझं काही असं अजोळ माहेर असं काहीही कोकणात नाहीये की जे मी अशी असं अनुभवलं नव्हतं. आपण पर्यटक म्हणून रिसॉर्ट मध्ये जाऊन राहणं वेगळं आणि असं पूर्ण त्या वातावरणाचा भाग होऊन काही दिवस राहणं वेगळं. म्हणजे मी तिथे राहिलेच, समोर समुद्र, सतत ते सगळे त्यांचं त्यांचं विश्व त्यांचं, की मी त्याच्यातच होते. त्यामुळे ती गाज अशी मला गुंजतच होती. त्यामुळे नाव पहिले सुचलं आणि मग मला कादंबरी सुचली. वा वा, मस्त. निजखुण मध्ये जंगल आहे, गाज मध्ये समुद्र आहे, आणि आता यावर्षी विपुलश्री दिवाळी अंकात कविता आले त्यात पण निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन आहे. तर हा निसर्ग म्हणजे इतका साहित्यात येतो, तर याच्याशी खूप जवळीक तुमचं साहित्य साधतं. तर ते मला असं आहे की मी कुठेही गेले की मला म्हणजे आता ह्या वेळेला मी बघायला म्हणून गेले होते, पण अदरवाईज मी आसाम, अरुणाचल, मेघालय अशी फिरायला गेले तेव्हा मला अं 3 ध्रुव नावाची कथा सुचली. लडाखला गेले होते तेव्हा मला अत्तदीप भव नावाची कथा सुचली. मी जिथे कुठे जाते मला इतकी मी एकरूप होते निसर्गाशी आणि मला तिथलं वातावरण मला काहीतरी सांगतं. नेहमी असं होतं. म्हणजे मी नुसती रेल्वेने जात असले तरी सुद्धा मला काहीतरी मला सुचत राहतं. हा अनुभव मी दुबईला गेले तर मला येत नाही, मला काही सुचत नाही. पण मी जितकी निसर्गाच्या जवळ जाईन तितकं मी त्याच्याशी आणि तिथल्या जगण्याशी एकरूप होते आणि आपोआप सुचतं. म्हणजे चांगली गोष्ट आहे की तो निसर्ग काहीतरी सांगतोच मला. पण मी सिंगापूरला गेले, मी दुबईला गेले, मी दिल्लीला गेले तर मला काहीच सुचत नाही. पण ती फक्त निसर्गाची आवड नाही, तर त्यातून ते काहीतरी एक तत्वज्ञान येतं किंवा मानवी जीवनाशी संबंध येतो, ते खूप छान वाटतं कथांमध्ये. थँक्यू. मध्ये पण आहेच ते, भवामध्ये पण आहेच, आणि ह्या 2 कादंबऱ्यांमध्ये फक्त ते निसर्ग वर्णन नसतं, ते मग त्या कथानकाशी त्या पात्रांशी रिलेट होतं, ते खूप छान वाटतं. अरे वा, थँक्यू. तुम्ही खूपच बारकाईने वाचून बोलताय माझ्याशी. थँक्यू सो मच. निलिमाताई, आजचं सत्र निसर्ग खूपच राजाला भेटलो आज. निसर्ग राजा म्हणजे मारुती चितमपल्लींना भेटलो. काय? मारुती चितमपल्लींना मी भेटलो आज दिवसभरात. खूप त्यांच्याकडनं पण ऐकलं आणि आज तुमच्याकडनं ऐकलं. ती सांगता खूप सुंदर झाली. तीच गाज घेऊन आम्ही आता झोपू. अरे खरंच वा, बरं थँक्यू. खरंच थँक्यू. मारुती चितमपल्ली आता अगदी आयुष्याच्या शेवटच्या घटकाम असतात त्यामध्ये ते बोलले त्याच्याशी. हे म्हणजे शेवटची भैरवी हीच आम्हाला ऐकायला बरी वाटते. कारण त्यांनी समुद्रातला आणि निसर्गातला सगळा इतका अभ्यास केला. 1000 पानी कादंबरी खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. या पुस्तकाचं बुकिंग भूषण करायचं आपण. भूषण ऐकतं ना, पुस्तकाचं काय? बुकिंग करायचंय भूषण. नाही आम्हालाही कळलं पुस्तक मला. घ्यायचं असेल तर नाही, आम्हालाही पुस्तक घ्यायचं असेल तर कसं म्हणजे कुठं मिळेल का तुमच्याकडनं मिळेल? पुस्तक मॅजेस्टिक मध्ये मिळेल कुठल्याही. म्हणजे ठाण्याला आहेच मॅजेस्टिकचं मोठं हो दुकान हो आहे. हो, आहे. छोटं ऑनलाईन पुस्तक पण आहे आणि अवेलेबल असं आहे का? काही खूप 150 पानी वगैरे आहे. म्हणजे असं कधी पण वाचून होईल असं आहे.
आवाज चांगला वाटला, सगळं तुम्ही सांगितलं ते सगळं आवडलंच आम्हाला. फार धन्यवाद. मनीषा मॅडमना विनंती करतो की तुम्ही आभार प्रदर्शनाचं थोडं बोलून घ्या, म्हणजे बाकीचं आणि कोणी नंतर विचारायचं असेल तर विचारू आभार नाही शकतात. मानले तरी चालतील. छान वाटलं नाही मला. आभाराचा भार देत नाही, पण आम्ही ऋणी नक्कीच राहू. कारण इतकी सुंदर सुंदर पुस्तकांचं दर आम्ही महिन्याला हे सत्र असं गुंफत असतात वेगवेगळे लेखक वाचक येऊन. भूषण सरांनी अगदी सुरुवातीला याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेलीच आहे रसिक वाचकांच्या बद्दल. आणि आजचं हे 81व आमचं पुष्प आहे. म्हणजे आतापर्यंत 80 पुस्तकांचा आम्ही सगळ्यांनी छान आस्वाद घेतलेला आहे. तुमच्यासारखे मान्यवर इथे येतात आणि आमच्यापर्यंत खूप छान छान माहिती पोहोचवत असतात. या महिन्यात आता येत्या 23 तारखेला जागतिक पुस्तक दिवस आहे. आणि आमचे रसिक वाचक जे आहेत ते आम्ही रोजच हा दिवस साजरा करत असतो. आणि महिन्याच्या शनिवारी हा दिवस म्हणजे आपल्यासारख्यांना बोलून अत्यंतिक रसिकतेने विविधांगी पुस्तकं वाचणाऱ्यांसाठी हा दिवस आम्ही दर महिन्याला साजरा करत असतो. आजची जी गाज ही कादंबरी आहे ती म्हणजे गाज या शब्दातच इतकी रसिकता आहे. आणि समुद्राचा त्या नावातच समुद्राचा एक मंजूळ आवाज घुमत असतो. इतकी छान आपण म्हणजे सुरुवातीला इतकंच माहिती होतं की गाज म्हणजे एक समुद्राचा एक आवाज म्हणा, एक मधुर ध्वनी. पण आपल्या कादंबरीचं जसजशी आपण ओळख करून देत राहिलात तस तसं एक चित्रपट जसा पाहावा ना तसं पूर्ण चित्रण माझ्या समोर अगदी मला वाटतं सगळ्या रसिकांच्या समोर हे चित्रण उभं राहिलं असेल. आपण एखादा चित्रपट पाहतोय तसा तो समुद्र किनारा, ते मच्छीमार, ते कुटुंब, 3 मुलं, धाकटा, मधला, थोरला, सगळी भावंड दिसली. त्यांच्यामधले जे बंध, अनुबंध, वाद, संघर्ष सगळं सगळं आम्हाला दिसून आलं. ही तुमची चांगली छान समुद्राची आवड आहे. सगळे समुद्र किनारे तुम्ही पाहिलेले आहेत आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून ती कादंबरी कशी सुचली इथपासूनची जी सुरुवात केली आणि शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत त्या खूप मलाही खूप आवडल्या की लाटांना अगदी किनाऱ्याशी सलगी करायची असते, समुद्र मागे मागे सरकतो आणि वाळू चमकते. खूप छान. आणि मला वाटतं सगळेच आमचे रसिक वाचक आहे ही कादंबरी जरूर वाचतीलच. मला वाटतं प्रथम पुरुषी निवेदक तुम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे, तृतीय पुरुषी देखील आहे, संवाद जे आहेत. आणि इतकी छान सगळी माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली. कारण आम्ही सगळेजण अगदी मालवणात जाऊन किंवा प्रत्येक मच्छीमारांशी इतकं बोलणं आमचं झालं नसतंच. कोणी सहज पिकनिक म्हणून फिरायला जातात. पण तुमच्या या गाज कादंबरीच्या निमित्ताने इतके बारीक बारीक मुद्दे म्हणा, बारीक माहिती म्हणा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याबद्दल. आणि तुमची संशोधक वृत्ती मला या इथून जाणवते. आणि निसर्गाची ओढ तर तुम्हाला आहे. या लेखनाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांपर्यंत तुम्ही इतकी छान गाज निर्माण केली. त्याबद्दल रसिक वाचक तर्फे मी मनीषा चव्हाण आपले खूप खूप आभार मानते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. एक प्रश्न मला विचारायचा आहे शेवटचा नेहमी, की पिक्चर मध्ये किंवा सिरियल मध्ये दाखवतात की मच्छीमार बांधवांना सोन्याचं खूप आकर्षण असतं, म्हणजे गल्याण चाकली सोन्याची, असं तुम्ही पण ते मध्ये उल्लेख केलात. तर ते खरोखर तसं तिकडेही आहे का? ते खरोखर असं अशासाठी आहे की तिथे त्यांना रोजच म्हणजे आज पैसा मिळाला उद्या नाही मिळत. आणि बँका आणि असं सगळं काही शक्य नाहीये. आणि पैसा म्हणजे खूप चढ उतार त्यांच्या आयुष्यात खूप असतात. कारण आज एखाद दिवशी तो काय बरं त्याला काहीतरी म्हणतात, तो कॅच म्हणजे ज्याला आपण म्हणतो तो जर मिळाला तर अगदी सगळे समजा पॉपलेटच मिळाले, सुरमईच मिळाले तर प्रचंड पैसा मिळतो. आणि उद्या काहीच नाही मिळत, नुसतेच चिंबोरे मिळतात, तर त्याच्यात त्यांचंही पोट नाही भरत. म्हणून त्यांना, आणि सगळे पुरुष आहेत ते खूप सारे दारुडे आहेत, कारण की त्यांची इतके कष्ट आहेत त्यांना. पाऊस असेल, पाणी असेल दिवसभर, आणि समजा दिवसभर गेले तर, किंवा कधी पहाटे जातात तर रात्री उरलेला भात मग खाल्लं तर त्यांना, आता तिथे कुठे टॉयलेट आहे का काय आहे पाण्यामध्ये,
त्यामुळे हलकं त्यांना काहीतरी खावं लागतं. म्हणजे जितके तास ते बोटीवर असतात तर मग ते भातामध्ये, आदल्या रात्रीच्या भातामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि ते असं घेऊन जातात, पेज म्हणतात त्याला. आणि मग ती पेज अशी उन्हाने ती पाणी आणि तांदूळ म्हणजे तो जो भात असतो तो असं एकजीव होत होत असं पॉरिज सारखं बनतं, तेवढं फक्त खातात. तर अशा इतके त्याच्यामध्ये कष्ट आहेत, वरती रणरणट ऊन आहे, त्यामुळे येऊन ते दमतात आणि दारू पितात. मग ते नवऱ्याने दारू पिऊ नये आणि पैसे संपून टाकू नयेत म्हणून ह्या बायका रोजच्या रोज किंवा थोडे पैसे ते इथे कडोसरीला लावतात आणि पहिलं काय करतात तर सोनं घेतात आणि ते अंगावर घालतात. कारण ठेवणार कुठे, त्यांच्या वस्त्या एवढ्या छोट्या छोट्या. बँकांमध्ये ठेवणार, बँकांमधनं काढणार, कर्ज घेणार. त्याच्यापेक्षा सोनं घेतलं, आज काय 2 मणी घेतले, उद्या 4 मणी घेतले, असं करत करत एक माळ घेतली, उद्या गरजेला नाहीच कॅश मिळाले, ओळीनी 15 दिवस समजा चिंबोऱ्याच मिळाल्या, नुसते काही असंच मिळालं, तर काय खायचं? मग एक माळ विकायची किंवा 2 मणी विकायचे आणि मुलाबाळांना खायला घालायचं. तर म्हणून त्यांच्याकडे ते सोन्याचं महत्व खूप आहे. आणि खरोखरच प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये तिथे सोनाराची दुकानं असतात. मुंबईत सुद्धा आहेत आणि मालवणमध्ये सुद्धा. म्हणजे ती धन्यवाद. सोनं ही त्यांची बँक आहे थोडक्यात. येस येस, दे आर गुड इन्व्हेस्टर्स. हा. निलिमाताई, छान झालं आजचं सेशन आणि कथालेखनाबरोबर आपलं वक्तृत्व कौशल्य पण या सेशन मधून आम्हाला बघायला मिळालं. तर आपले धन्यवाद. थँक्यू. आता कुणाला प्रश्न नसतील तर आपण इथंच थांबूया. मी सेशन संपला असं जाहीर करतो. जरूर वाचा आणि वाचल्यावर मला नक्की कळवा. नक्की नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच. थँक्यू.